खरं तर लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सन्माननीय गजानन सावकार सूर्यवंशी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी लोहा नगरपालिकेमध्ये क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा बसवून या ठिकाणी दिलेला शब्द पाळलेला आहे। त्यामुळे मी त्यांचं शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीने या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आणि समतेचे जनक क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याबद्दल शिवा संघटनेच्या वतीने सातत्याने मागणी केली गेली आणि खास करून 2022च्या महात्मा बसवेश्वर जयंतीमध्ये व्यासपीठावरून शिवा संघटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा नगराध्यक्षाकडे या पुतळा बसवण्याच्या मागणीबद्दल त्यांचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न झाला। त्या व्यासपीठावर त्यांनी शब्द दिला होता की माझा कार्यकाळ संपण्याच्या अगोदर मी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवेन। तो शब्द नगराध्यक्षांनी पाळला। खरं तर हे श्रेय मागणी करणारी शिवा संघटना जरूर आहे, परंतु पुतळा बसवायचं खरं श्रेय हे लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक यांचंच आहे। त्यामुळं आपण ज्यांनी जे काम केलेलं आहे त्यांना श्रेय देत आलोत। 28 वर्ष आपण हे करत आलोत। त्यामुळं गजानन सावकार सूर्यवंशी यांनी शिवा संघटनेच्या व्यासपीठावरून 2022ला जो शब्द दिला होता तो पाळला आणि भव्य दिव्य अशा प्रकारचा हा पुतळा नगरपालिकेच्या वतीने बसवलेला आहे। हा पुतळा बसवताना ज्ञात अज्ञाताने अनेकांनी मदत केली, काहींनी काड्याही केल्या, परंतु त्याला पुरून उरणारा नगराध्यक्ष म्हणून गजानन सूर्यवंशीचा उल्लेख या ठिकाणी झाला पाहिजे। आणि मला जोडूनच जिथं जिथं मदत लागेल तिथं तिथं शिवा संघटना आमची लोहा तालुका शाखा भक्कमपणे नगरपालिकेच्या सोबत राहिली आणि म्हणून आज हा सुवर्ण दिवस लोहावासींना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे। क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं स्वप्न जे शिवा संघटनेचं आणि हजारो महात्मा बसवेश्वर भक्तांचं होतं ते आज पूर्ण झालेलं आहे। वाद विवाद किंवा राजकीय पक्षाचे मतभेदाचे जोडे बाजूला काढून या शुभप्रसंगी आम्ही सर्वजण या ठिकाणी मुद्दाम होऊन उपस्थित झालोत। खरं तर मी काल दिल्लीमध्ये होतो। राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या भक्तिस्थळ या ठिकाणच्या समाधीवर येत्या 22 फेब्रुवारी 2024ला लिंग स्थापनेचा कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी आणि इतर मान्यवरांना देण्यासाठी मी दिल्लीमध्ये होतो। काल 2:30 वाजता अचानकपणे नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांचा फोन आला आणि मी तातडीने दिल्लीहून रात्री हैदराबादला येऊन इकडे पोहोचलो। मी माझंही आणि शिवा संघटनेचे भाग्य समजतो। या ठिकाणी हा पुतळा सर्वांच्यासाठी एक आदर्श पुतळा म्हणून या ठिकाणी बसलेला आहे आणि म्हणून पुनश्च एकदा लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी या सगळ्यांचं मी या ठिकाणी जाहीर अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो।